महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ, सह्याद्रीच्या 7 शिखरांवर विराजमान असलेली, विश्वाची आधारशिला ठरलेली सप्तशृंगी माता. भागवत पुराणात वर्णिल्याप्रमाणे महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने याच गडावर वास्तव्य केले. 8 फूट उंचीची, 18 भुजांची, शेंदुराने लिपलेली स्वयंभू मूर्ती, प्रत्येक हातात देवांनी दिलेली शस्त्र धारण केलेली. महाभारत, रामायण, शिवकालीन बखरी सर्वत्र हिचा उल्लेख आढळतो. रामसीतेने वनवासात इथे दर्शन घेतलं, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या शक्तिस्थानाला वंदन केल्याचं सांगितलं जातं. याच ठिकाणी देवीने त्रिशूळाने महिषासुराचा संहार केला आणि पर्वताला भेट पडली. ती आजही इथे बघायला मिळते. श्री सप्तशृंगीगड नाशिकपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यात स्थित आहे. गडाच्या शिखरावर अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आढळतात. इथे कालीकुंड, सूर्यकुंड आणि दत्तात्रय कुंड अशी पवित्र कुंड आहेत. गडाच्या पूर्वेला खोल दरीने विभागलेला मार्कंडेय पर्वत आहे. येथेच ऋषी मार्कंडेय यांचे वास्तव्य होतं आणि याच ठिकाणी त्यांनी दुर्गा सप्तशतीची रचना केली. अग्निज्वालेसारखं तेजस्वी रूप, प्रसन्न मुख कमळात विश्वाची माया आणि उग्र रूपात दृष्टांचा संहार अशी ही महिषासूर मर्दिनी. सप्तशृंगी माता हीच महालक्ष्मी, हीच महाकाली, हीच महासरस्वती. भक्तांच्या मनोवाच्छा पूर्ण करणारी, रोगराई व विपत्ती नष्ट करणारी, जीवनाला अर्थ आणि मोक्ष दोन्ही देणारी. नवरात्रीच्या काळात लाखो भाविक या गडावर येतात. आरत्या, ढोलताशे, सजावट, सगळं वातावरण भक्तिभावाने भरून जातं. सह्याद्रीच्या 7 शिखरांवर वसलेली ही आदिशक्ती, भक्तांच्या श्रद्धेत वसलेली ही कुलदैवत माता. सप्तशृंगी देवीचं दर्शन केलं की मन प्रसन्न होतं आणि आत्मा परिपूर्णतेकडे वाटचाल करतो.